तरी देणं लागतो। आम्ही तुमचं कृतज्ञ व्यक्त करतो। त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी आलेले आदरणीय सर्व व्यासपीठ आणि आपण सर्वजण आपल्या सर्वांचं एक स्वागत करणार आहोत। पूर्वी शिवूर पोलीस पाटील त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय काय वाटतं, जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बैठका होत असतात, हदगाव येथील बैठकीत काय विशेष वाटलं आपल्याला? खूप चांगला इथे वाटलं मला वाटतो की आदरणीय आमदार साहेब, माजी खासदार साहेब आणि आमचे सर्व टीम आणि त्याचबरोबर जे सर्व मंडळीचे लोक त्यांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। त्यांनी इतके चांगला प्रतिसाद दिलेला आहे की मला वाटतो की हदगाव, जसं मी आमच्या स्पीचमध्ये सुद्धा सांगितलं की एक आदर्श म्हणून नांदेडमध्ये आणि महाराष्ट्रासाठी आम्ही तयार करू शकतो असं मला वाटतो की इथे पब्लिक आणि पोलीसची कॉपरेशन, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हची कॉपरेशन खूप चांगला राहणार। आणि आगामी सण उत्सव आहे, गणपती आहे, ईद मिलाद आहे, उद्या पोळा होणार, हा सर्वमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू असा मला वाटतो। इथे आगामी गणेशोत्सव आहे, काय गणेश मंडळातल्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला? मी एकदम पॉईंट वाईज जर सांगू तो आपण DJ मुक्त गणपती, अवैध धंदे मुक्त गणपती, तसेच पर्यावरण सोबत जे मिळून आपण शांततापूर्वक गणपती करू। तसेच आगामी जे ईद मिलाद पण होणार, आगामी अजून जे जास्त उत्सव आहे, दुर्गादेवी मिरवणूक वगैरे होणार, सर्वमध्ये आपण चांगल्या प्रकारे करू। सर्व समाजमध्ये सलोखा ठेवून आणि चांगला समन्वय ठेवून साजरा करू। हमारी एक इच्छा थी सर